5 स्टेप्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम. आर्थिक स्वातंत्र्याच्या 5 पायऱ्या. पहिली पायरी, प्रोटेक्ट युअर फॅमिली. फॅमिलीला आर्थिक संकटापासून प्रोटेक्ट करणं. त्याच्यामधलं पहिलं प्रोडक्ट आहे हेल्थ इन्शुरन्स. ते आपल्या फॅमिलीला पूर्णपणे फायनान्शियल जे काही मेडिकल इमर्जन्सीज आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करतं. नेक्स्ट आहे टर्म प्लॅन. जो कमावणारी व्यक्ती आहे त्याचं जर काही झालं तर संपूर्ण फॅमिली प्रोटेक्ट राहतं. आणि त्यानंतर आहे पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी, होम इन्शुरन्स आणि कार इन्शुरन्स. इधर म्हणजे जे काही गरजेचे आहे ते इन्शुरन्स प्रॉडक्ट. नेक्स्ट आहे सेट युअर गोल्स. जर आपण आपले गोल्स जर सेट केले तर नेमकी अमाऊंट आपल्याला किती लागणार आहे, किती कॉर्पस आपल्या रिटायरमेंटसाठी लागणार, मुलांच्या शिक्षणासाठी लागणार किंवा इतर जे घर खरेदीसाठी किती अमाऊंट लागणार आहे ती आपल्याला अंदाज येते आणि त्यानुसार आपण जास्तीत जास्त सेविंग करून इन्व्हेस्टमेंट करू शकतो. थर्ड स्टेप आहे इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास. की आपण आता गोल सेट केले, अमाऊंट सेव्ह केली, कुठं इन्व्हेस्ट करायची. तर ॲसेट क्लास आहे त्यामध्ये इक्विटी, गोल्ड, फिक्स इन्कम आणि रिअल इस्टेट. इक्विटीमध्ये जर स्टॉकचं आपलं नॉलेज असेल तर प्युअरली आपण म्युच्युअल फंडामध्ये जास्तीत जास्त जाऊ शकते. वेल ऑर्गनाइज आणि एक्सपर्ट थ्रू मॅनेज केलेले असतात. गोल्डमध्ये फिजिकल गोल्ड न जाता आपण सोयरन गोल्ड बॉन्ड, गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड ETF याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. फिक्स इन्कममध्ये PPF बेस्ट प्रोडक्ट आहे. फिक्स रिटर्न देणारे म्युच्युअल फंड्स आहेत किंवा फिक्स रिटर्न देणाऱ्या काही इन्शुरन्सच्या एक चांगल्या स्कीम्स आहेत. आणि लास्ट रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये आपण आपलं घर ही एक सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे रिअल इस्टेटमध्ये. इतर आपण एक आपला जो पोर्टफोलिओ बघून त्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. थर्ड स्टेप आहे की रिव्ह्यू वन्स इन इयर. की जो काही आपला पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओ वर्षातून एकदा रिव्ह्यू करणे. आपले जे आर्थिक उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे आपला पोर्टफोलिओ रन होतो का हे बघणे किंवा आवश्यकतामध्ये बदल करणे. आणि फिफ्थ आहे टेक हेल्प्स ऑफ फायनान्शियल एक्सपर्ट. जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती नसेल किंवा आपले जे पैसे आहेत ते आपण मॅनेज करू शकत नाही, कारण आपण आपल्या बिहेवियरला मॅनेज करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने एक की आपला एक ॲडवायझर असला पाहिजे की ज्याच्यासोबत बसून आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतो आणि डिस्कस करून योग्य ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करून आपली आर्थिक उद्दिष्टे आपण साध्य करू शकतो. दॅट्स ओके. हॅपी इन्व्हेस्टिंग.